शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 11 वाजता ब्रिगेड परेड मैदानावर शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। मोदी शहांसह फडणवीसांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती असणार आहे। उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार सुद्धा सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेंदू अधिकारींच्या नावाची घोषणा केली आहे। कोलकात्यातल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शुभेंदू अधिकारींची नेतेपदी निवड करण्यात आली आहे। या बैठकीनंतर अमित शहा यांनी शुभेंदू अधिकारींच्या नावाची घोषणा केली आहे। आज सकाळी 11 वाजता कोलकात्यामधल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक प्रमुख नेते या शपथविधी समारंभाला उपस्थित राहतील। भाजप एनडीएचं सरकार असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। शुभेंदू यांनी भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला। तसंच त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातूनही सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे। याच मतदारसंघातून त्यांनी 2021 मध्ये ममता यांचा पराभव केला होता। भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 207 जागांवर विजय मिळवलाय। ममता बॅनर्जींचे एकेकाळचे राईट हँड म्हणून शुभेंदू अधिकारींची ओळख होती। 2020 मध्ये पक्षांतर्गत मतभेद झाले आणि डिसेंबर 2020 मध्ये अमित शहांच्या उपस्थितीत शुभेंदू अधिकारी भाजपात आले आणि इथून शुभेंदू अधिकारी आणि भारतीय जनता पार्टी या दोघांचंही भविष्यच पालटलं। अवघ्या काही महिन्यातच म्हणजे 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 3 वरून 77 आमदारांवर आली आणि आता 2/3 म्हणजेच भाजपचे 207 आमदार निवडून आलेत।